आपण एकटीने सगळे भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान दयाी बाबा देव जी को प्रणाम. परमात्मा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर टिंकीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची पनरवाडी चर्चा बैठक श्रीमान भावराजी मेश्राम यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आपले मानतेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची आई वाराणसी सुद्धा आई उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष जी विजयजी रागोरते माझे पती, यांना माझा नमस्कार. आणि सर्व ज्येष्ठ सेवक कार्यकर्ता भाऊ सर्वांना आणि सगळं सेवक शेवटीने मुलं बाळं सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमावर अवलंबून राहते. आणि आपल्याकडून आपण मानव कर्मकर्ता आहोत, कारण आपल्याकडून चुक्या होतातच, तर आपल्या चुकीची सोडवणूक कुठं होणार आहे. म्हणून ही बाबांनी खेडोपाडी आणि गटागटामध्ये चर्चा बैठक दिली आहे. आपण या चर्चा बैठकीत या शाळेत जर जाऊन तर आपली चूक इथं सेवक मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनातून आपली चूक आपल्याला आठवते आणि मग आपण त्या चुकीची क्षमा मागतो आणि दुबारा ती चूक करत नाही. तर आपल्या मार्गामध्ये बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आहे. बोलायला सोपी आहे, वागायला कठीण आहे. एका नियमाकडे, एका तत्वाकडे, एका शब्दाकडे जर लक्ष दिलं तर आपण गलती करूच नाही शकत. लोकाला ना भेण्यापेक्षा परमेश्वराला भेवावं लागते. लोक नाही पाहत आपल्याला. आपण मी का करते, माझे पती दिवसभर मला पाहत नाही, माझे पती तिकडं का करतात, मी त्यांना नाही पाहू शकत, पण भगवंत पाहू शकते. आपण कारण बंधनामध्ये आहो. आपण परमेश्वराला रोज वचन देतो का भगवंता मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानित. आणि आपण झालेल्या कर्माची माफी मागतो. मग आपण कितीपरी आपण नियमाचं पालन करू शकतो. आपण एवढे मोठे सेवक आहो, बार चुक्या होतात, भाऊला राग नाही आल्या पाहिजे, पण बाबाला असे सेवक आवडत नाही होते. कारण आपण मार्गाची बदलावी नाही करत, मार्गाचा खिलवाड नाही करत, आपण आपल्या जीवाचा खिलवाड करतो. कारण परमेश्वराचं काहीच नाही बिघडत. भगवंत आपल्याला बोलवायला नाहीत का या मार्गामध्ये तुम्ही या बाबूंसन यांनी. आपल्यावर दुःख राहते, आपल्यावर मुसीबत राहते, म्हणून आपण मार्गामध्ये येतो. आणि मग आपण कारण वचन देतो, बंधनात राहतो आणि भगवंत 1 वेळा 2 वेळा माफ करते. कारण आम्ही पुष्कळ अनुभव पाहिले, ज्यानं अति केला त्याच्या गती झाल्या आणि ते गेले पण आहे. म्हणून आपल्याला सांभाळून चालायला लागते, सांभाळून बोलायला लागते. आपले आचार विचार नेचर चांगले ठेवायला लागते. कोणी सेवक भाऊ दिसला तर आपल्या नजरेमध्ये भाऊ समजला पाहिजे. कोणी सेवकीन बाई जर दिसली ते बहिणीच्या नात्यानं म्हणजे आपल्या मनामध्ये उद्देश पाहिजे. अशी बाबांना आपल्याला शिकवण दिली आहे. मी जिन्सीला कार्यक्रमाला गेली होती, आता 15-15 महिना झाले. आपण हे नाही पाहिजे का तो मंडळाचा कार्यक्रम आहे का आनंदमचा आहे का टिमकीचा आहे का इतर कोणत्या शाखेचा आहे. कारण बाबाचा कार्यक्रम म्हणून आम्ही कार्यक्रमाला जातो. पण आपण कुठं शिकायला आपले आत्मबल कुठं मजबूत होतात. बाबांनी चर्चा बैठक दिली आहे, तिथंच आपल्याला आत्मबल मजबूत होतात आणि आपण शिकतो आणि त्याप्रमाणे वागण्याची कोशिश करतो. पूर्णपणे तर वागू नाही शकत. तिथं एकटे सेवक म्हणजे कडव, मला वाटते ते कडव गुरुजीच्या मुलगाच असं, कारण ते मागच्या वर्षी पारशिवनीला पण आले होते आणि त्यांना इतकं छान मार्गदर्शन केला की त्यांनी एका परिवाराचा म्हणजे अनुभव सांगितला. रांगडाले परिवार, मला वाटते ते पोवार समाजाचे असतील आणि ते परिवार इतके दुःखी होते, म्हणजे इतके दुःखी होते का त्याची पत्नी 6 महिन्यापासून म्हणजे बाजेवर होती आणि उठत बसत नव्हती. सर्व काही तिच्या जागेवर करावं लागत होतं. आणि मग त्याईनं म्हणजे असे पैसे पाणी नाही, काही नाही, म्हणजे ते दुःखी राहतात ना. सुखामध्ये सगळ्यात धावतात, दुःखामध्ये कोणी नाही धावत. आपला बाबा आपण परमेश्वराला मनातनातून जर म्हणजे बोलावलं तर परमेश्वर येते. म्हणून त्याईनं असा विचार केला की आपल्याला मरण्याशिवाय काही गतच नाही बा म्हणून सगळ्यांनी. त्याईनं विचार केला का आपण जैराची पोळी आणतो मी आणि आपण सर्वजण म्हणजे हा जयर खाऊन सगळ्यांनी मरून जायचा बा म्हणून सगळ्यांनी. खूप म्हणजे त्याची परिस्थिती इतकी कठीण होती. तेव्हा त्याईनं सकाळी जर खाऊन म्हटलं तर कोण नाही कोणी आपल्या घरी जर येतील आणि आपण जर नाही मेलो तर आपल्याला दवाखान्यामध्ये भरती करतील. त्यांचा बिल कोण भरून बा म्हणून सगळ्यांनी तो पण विचारायला त्याला. आणि मग त्याईनं म्हटलं का आपण रात्री खाऊन घेऊन आणि मग मरून जाऊन ते रात्रभरामध्ये मग पाहत बसतील लोक. असा त्याईनं विचार केला. आपण काहीतरी त्याची म्हणजे त्या जन्माचे पुण्य असन आणि भगवंताला ते काहीतरी घडवायचं होतं. तेव्हा म्हणजे मग एक सेवक म्हणजे 10 वाजताच्या दरम्यान मध्ये त्याच्या घरी गेले आणि
त्यांनी आपली पूर्ण आपली आपत्ती सांगितली, आपली परिस्थिती सांगितली आणि सांगितलं त्यानं का आज आम्ही मरणार आहोत म्हणून सिंहने. ते शेवक ध्येयवादी होते, त्यांना मार्गदर्शन केला आणि म्हटलं की तुम्ही अशा मरण्यापेक्षा तुम्ही परमात्म्याच्या मार्गामध्ये मरावा. अनेक वेळा लोकांना विश्वास करायला आणि विश्वास बसवायला पुष्कळ काही वेळ लागते. आपले शेवकच तेवढे कमजोर राहतो, आपले आत्मबल इतक्या दिवसाच्या मार्गात राहतो तरी आपण बार त्याच गलत्या करतो. मग तो अनेक वाला होता. दुसरा दिवस म्हणजे तो दिवस उघडला आणि ते 4-5 किलोमीटरच्या कार्यकर्त्याकडे घेऊन गेले आणि त्या कार्यकर्त्याला पूर्ण आपली म्हणजे कहाणी सांगितली. त्याच्यापाशी ना कापूर घ्यायला पैसे होते, ना अगरबत्ती घ्यायला, ना ते पुस्तक घ्यायला 10 रुपये होते. मग त्या कार्यकर्त्याच्या घरी दुकान होता, त्यानं म्हटलं का मी सगळंच काही सामान देतो आणि विनंतीची पुस्तक सुद्धा देतो. तेव्हा त्यानं म्हटलं काय विनंतीच्या पुस्तकचे पैसे दे जा तुम्ही. त्यानं कोणता शब्द वापरला का जर वाचीन तर देईन, नाहीतर तुम्ही समजून दे जा का मी दान केलं बा म्हणून. ती मोठी परिस्थिती असेल त्यांच्यावर पा. मग त्यानं सांगितलं का तुम्ही जा उद्यापासून कार्यालय सुरुवात करा साफसफाई करून सन्यानी. तेव्हा त्याला विचारायला का माझी पत्नी तर बाजावर आहे का आणि मला एकटाच साफसफाई करणं म्हणजे मलाच आहे, तर मी उद्यापासून कार्य नाही करू शकत कारण उद्या साफसफाई करीन आणि मग परवापासून आम्ही कार्य सुरू करून. का शब्द म्हणजे शब्दरूपी परमेश्वर आहे आपला. जसा शब्द काढला, जसा आपण बटन दाबतो लाईट लागते, जसा शब्द काढतो तसा भगवंत उभा होते आणि गलत शब्द काढला तर सैतान होते. ते शब्द कोण ऐकले, फक्त त्याने शब्द घेतला आणि ते 4-5 किलोमीटर सायकलला म्हणजे घरी जाऊ लागले. तेव्हा ते घरी गेले तर त्याची पत्नी म्हणजे उठून सन्यानी पूर्ण कामं करून ठेवले. भगवंताची अशी कृपा त्यांच्या परिवार झाली. म्हणजे त्यानं असं म्हणजे प्रेरणा दिली, म्हणजे मार्गाच्या विषयी शिक्षण दिले, शेवकांचे आत्मबल मजबूत केले आणि त्या लोकांना कार्य केले आणि आज तो परिवार सही सलामत आहे, नाही तर ते मरणार होते. म्हणून आपण कुठं जाऊन तो शिकून आणि आपल्या घरी चांगलं राहावं लागते. पती पत्नी मुलं बाळ राहते, दुःख सुख येते, कमी आपण रोडानं चालतो चढ उतार येतात एकसारखी, म्हणजे असे रोड पण नाही राहत, ब्रेक येतात, तसे आपल्या जीवनात पण येते. पण आपण बाबाच्या नियमाला नाही विसरावं लागत. आपल्याला जर कोणं काय म्हटलं तर शांत राहावं लागते. आपला भगवंत कुठं राहते, तिथं म्हणजे नम्रता आहे, शांतता आहे, सहनशीलता आहे. तिथं आपला बाबा हनुमानजी बाबा जुमदेजी वास करते. नाही तर बाबानं पैशाकडे नाही पाहिला आहे, बाबानं गरीब अमीर मोठा लोक याचा भेदभाव नाही केला आहे. बाबानं केला आहे का माझा सेवक कोणता तत्व शब्द नियमानं वागते. भगवंत सगळ्यालाच पाहते, तुम्हाला पाहते, मला पाहते. आणि आपल्या घरचे आपण दिवसभर म्हणजे आपलं आता सेवक सुद्धा किंवा आपले बार कामाला जातात, घरच्या बाईनं बी चांगला हसून बोलले पाहिजे आल्यावर किंवा चांगलं राहिलं पाहिजे. तिथेच परमेश्वर आहे. तुम्ही एक वेळची विनंती प्रार्थना नको करा. ते प्रकाशजी शाहू पहिलं मंडळाचे संचालक होते. आमच्या घरी 9व्या हवनाला माजरीला आले होते. मी त्यांना आता एक दिवस माजरीला कार्यक्रम झाला आहे ममताच्या घराजवळ, तेव्हा पाहिलं, ओळखलंच नाही मी त्यांना, ओळखलंच नाही कारण ते आता 20 वर्ष झाले या गोष्टीला. कारण ते पहिलं पतले बी होते ना, तर वय बी वाढली त्याची. मग जेव्हा त्याचं नाव घेतलं काही प्रकाशजी शाहू आहे तेव्हा मी त्यांना पाहायला लागली. ते तिथं होते अध्यक्ष जिन्शीमध्ये. त्यानं बी म्हणजे एक अशी शिकवण दिली का म्हणत होते असे म्हणजे आता आम्ही सामोरच बसतो कार्यक्रमात गेलो म्हणजे अशी मागं बसायची मला सवय नाही, बिचामध्ये पण नाही बसत. आम्ही 4-5 शेवकीने गेलो होतो तिथं. त्याने एक प्रेरणा दिला रागवती बाईने, आपले पती जर कामावून आले तर आपण त्यांचं स्वागत कसा करायचा म्हणे. मला थोडासा हासा पण आला, थोडासा सगळ्या शेवकीने हसल्या. पण मी म्हटलं पती कामावून आले तर त्यांच्यासोबत नमस्कार घ्यायचा, फक्त नमस्कारच घ्यायचा का म्हणते, थोडीशी स्माईल पण द्यायची म्हणते. हसले सर्वजण. पण त्याने एक प्रेरणा दिली, जर माणूस कामावून आला ते म्हणजे थकले भागले राहते, आपण समजू शकतो. कोणी शेवकीनी पण जातात म्हणा कामाले, एकामेकाचा प्रॉब्लेम समजल्या पाहिजे आणि बाबाच्या तत्व शब्द नियमानं वागल्या पाहिजे. नाही तर आपण घरी तोंड फुगवून जर राहिला आणि आपले पती कामावून आलं त्याला असं वाटतं का मी दिवसभर थकून भागून बा आणि हे घरी बी म्हणजे घरीच नाही आलो असतो तो चालला असता. बाबांना आपल्याला पैसे आणखी नाही मागितले आहे, हे निष्काम सेवा दिली आहे. आपण निष्काम म्हणून आपण जास्त म्हणजे अंगात आणतो आपले दुःख दूर झाले म्हणजे. आणि मी एक दारूचा अनुभव सांगते, कारण आम्ही मार्ग घेतला होता आणि आम्हाला घर नव्हतं राहायला बरोबर. माझे बासरे इतके सराबी होते, इतके म्हणजे का त्याला म्हणजे स्वतःची म्हणजे हानाई होती आणि एक अशी छप्पर सारखी होती ना, 2 रूम होते. ते एका रूम मध्ये राहत होते, आम्ही एका रूम मध्ये राहत होतो. पण आमच्या घरी कोणी बी माझ्याकडे शेवक येत होते तर तुमच्या घरी भगवंतच नाही असे म्हणत होते. आणि मग आम्ही ते मांडरीजी आम्ही शेवकाच्या संपर्कामध्ये राहिलो माजरीमध्ये पण.
आणि मग त्याईनं आमच्यासाठी एक झोपडा घेतला. माझ्या पतीने लग्नाच्या अगोदर पूर्ण विटा घेऊन ठेवल्या होत्या आणि खूप विटा नेल्या, तेव्हा खूप झगडा झाला होता तेव्हा. आणि मग विटा वगैरे नेला, मग तिथे चांगला 2 रूमचा मोठा मकान बांधला आम्ही ना. आणि तिथं आता एक बाबाजी होता, खोकरे बाबाजी, आमच्या घरापाशी माझ्या सासऱ्यासोबत त्याचा खूप पटत होता. आणि मग हे माझे पती कामाला गेले, माझी सासू पण ते म्हणजे वावरामध्ये मेथी वगैरे पालक वगैरे काढायला जात होती. आणि ते रोज येत होते आमच्या घरी. ना मी झोपली म्हणजे आपल्या रूम मध्ये राहत होती. ते आपल्या मार्गाच्या एवढ्या चेष्टा करत होते. आता तुमच्या पोरानं मार्ग घेतला, मग तुम्ही भावना होती, तुम्ही भावनात जाल. मग रोज त्याचा हाच नाटक होता. पण मी त्याला जबाब नव्हती देऊ शकत, कारण ते मोठे होते आणि बोलू पण नव्हते शकत ना. तेवढा मी साध्या करत होती, मला समजत नाही होता. पण भगवंताला सर्वच काही दिसत होता. शेवकांनो पा एक दिवस म्हणजे मी रावाले जायच्या अगोदरच ते अचानक माहित नाही बाबाजीला काय झालं आणि ते मरणच पाहून गेले, मरण पावले. म्हणून आपल्या मार्गाच्या जो बी चेष्टा करतो तो मार्गात येतो, नाही तर त्याच्या कागाती होते. तर मी असे पुष्कळचे अनुभव पाहिले. मार्जरीमध्ये बेऊन ते आगाश एक परिवार होता, पूर्ण बरबाद झाला. दारूच्या व्यसनानं पोरगा बी तसा, बाप बी तसा. म्हणून आज बी म्हणजे आपल्याला चान्स आहे. आज बी आपला मन कप्पा करा, मर्याजी भगवत नाम पर आणि बैठकीत जाण, कुठं कार्यक्रमात जा. आपल्याला जर कुठं गटामध्ये बोलावला, कुणी डॉक्टरनं बोलावला, तर आपण अर्ध्या तासाच्या का 15 मिनिटाच्या पहिल्यापासून जाऊन बसतो. मग कारण आपल्याला ही चर्चा बैठक आहे ना. तुम्ही परमेश्वरी कार्याचा भगवंत तुमचा काहीच कमी नाही करणार आहे, हा माझा आत्मविश्वास आहे. म्हणून मला बी गरज आहे भगवंताची, तुम्हाला पण गरज आहे. माझ्या बोलण्यामध्ये काही त्या आजच्या घरवाल्या भाऊला राग जर आला असेल ती मी क्षमा मागते. आणि माझ्या बोलण्या चालण्यात काही चुक्या बोल्या झाल्या असेल मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते. मानते की बाबा जगदेवजीला क्षमा मागते. वाराणसी आईला सुद्धा क्षमा मागते. आजच्या बैठकीचे अध्यक्षजी, सगळे सेवक सेवकिनी, मुलं बाळं यांना क्षमा मागते आणि माझे शब्द इथंच थांबवते. सर्वांना माझे नमस्कार.